मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे इरावती झोपलेली असते आणि तेवढ्यातच ना बेडरूममध्ये मालविका आलेली असते। मालविका इरावतीला उठवायचा प्रयत्न करते। मालविका इरावतीला म्हणत असते की असं काय करताय, उठा ना, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे। आणि असं बोलून तिला आता ती उठवायचा प्रयत्न करत असते। पण इकडे मात्र आता काही झालं तरी सुद्धा जाग काही इरावतीला येत नसते, म्हणजे तिचे डोळे उघडत नसतात। ती झोपेतच मालविकाला म्हणत असते की तुला काय करायचंय ते कर। अहो मला काय म्हणायचंय तुम्हाला माहिती आहे का, ते काका आणि मावशीनं पुन्हा एकदा रमाला दारू देणार आहेत आणि रमाकडून ते सत्य वदवून घेणार आहेत। म्हणजे रमा एकदा का दारू पियाली की मग ती आय लव्ह यू बोलेल, मग आपण काय करायचं हे तरी विचार करा ना, असं काय करताय हो तुम्ही। मालविका इरावतीला बोलत असते तर इरावती तिला सांगते एवढंच ना, मग एक काम कर ना, स्वतः जाऊन आता तू एक काम कर, ते जे ग्लास आहे त्याच्या ड्रिंक आहे ते तू पिऊन घे आणि तूच त्याला जाऊन आय लव्ह यू बोल, मग तर झालं ना, असं देखील आता म्हटलं जात असतं। तर इकडे मात्र आता इरावतीने सांगितल्याप्रमाणे मालविका विचार करते। मालविका म्हणत असते की हो हे तर करूच शकते ना मी, म्हणजे मी स्वतः ते ड्रिंक घेऊ शकते आणि आता तसंच करावं लागेल मला, तेव्हाच तर खरी मजा येईल, असा देखील विचार ना आता तिच्या डोक्यात सुरू असतो। आणि मग लगेचच ती आता जाते, कारण तिला ना अक्षयला आय लव्ह यू बोलायचं असतं। तर आता ती बघत असते की कधी एकदा ही लोक ज्यूस देत आहेत आणि तो ज्यूस माझ्या पदरी पडतोय। दुसरीकडे सकाळ झालेली असते आणि आता रमा जी आहे ती घरी आलेली असते। रमाला आता सगळ्यांना सांगावं लागत असतं की इथे मी आता राहणार नाही आहे, मला जावं लागणार आहे आणि त्याचसाठी ती आलेली असते। आणि म्हणूनच जेव्हा ती तिकडे येते तेव्हा मात्र तिच्या डोक्यामध्ये अनेक विचार सुरू असतात की घरात कसं सगळ्यांना सांगायचं, कारण घरातले या सगळ्याला एक्सेप्ट करतील का, कारण या एवढे दिवस मी यांच्यासोबत राहत होते, आता त्यांना माझ्यासोबत न राहता आता त्यांना एकट्याला राहावं लागणार आहे, या गोष्टी बहुधा यांना सहन होणार नाहीत। पण मला काही झालं तरी सुद्धा आता सगळ्यांना हे सत्य सांगावंच लागणार आहे, असं देखील आता इकडे असणारी रमा बोलत असते। रमा आता सरळ चालतच आलेली असते। तर आता रमा जेव्हा घरात येत असते ना तेव्हा मात्र आता अक्षयला हे स्वप्न पडलेलं असतं। अक्षय दचकून उठतो आणि अक्षय समोर पाहतो तर त्याला असं वाटतं की रमाच आहे आणि रमाच्या आठवणींमध्ये तो इतका वेडापिसा झालेला असतो ना की जिकडे तिकडे त्याला आता रमाच दिसत असते आणि त्यामुळेच ना आता त्याला कळत नसतं की काय करावं ते। पुन्हा एकदा उठायचा प्रयत्न करतो आणि इकडे तिकडे पाहतो। तो आता ठरवतो की चला फ्रेश होऊन आपण आपल्या कामाला लागायला हवं, नाहीतर आपल्याला या सगळ्यामध्ये खूपच जास्त उशीर होईल। आणि म्हणूनच आता पटकनच तो तयार होतो, कारण त्यालाही छान आवरून बाहेर पडायचं असतं। तर दुसरीकडे रमा आलेली असते आणि रमाला पाहून आजी त्यासोबत आरोही हे खूपच जास्त खुश होतात। आणि काय ग रमा, तू तर गेलीस ती गेलीस, या सगळ्याबद्दल आम्हाला बोलूनही गेलीस नाही, काल गेलीस आणि आलीसच नाही। आरोहीला सुद्धा खूपच जास्त आनंद झालेला असतो, कारण तिची आई पुन्हा एकदा घरी आलेली असते म्हणून आरोही सुद्धा खुश होऊन रमाला मिठी मारते। रमाला ती म्हणत असते की बरं झालं ग आई, तू लवकर आलीस, तुझी आठवण खूप येत होती, तुला खूप मिस केलं मी, असं देखील आरोही आता म्हणत असते। तर रमा आता सगळ्यांना सांगत असते की मी तुम्हा सगळ्यांना भेटायला आली आहे। तर इकडे इरावती म्हणत असते की तुमचं काय चाललंय, म्हणजे जसं काय 12 वर्षांनी येते आणि तुम्ही तिच्याकडे बघून असं रिॲक्ट करताय, काय एवढा फरक पडतोय, ही तर कालच गेली होती आणि आज लगेच आलेली आहे आणि तरीसुद्धा तुम्ही काय एवढं डोक्यावर तिला घेताय। त्यावर मात्र पार्वती आजी म्हणत असते की ते काय ना, जवळचा माणूस आपला असला ना की तो कितीही लांब गेला तरीही तो जास्त दिवस न जाता सुद्धा वाटत असतं की तो खूप दिवस झाला बाहेर गेला आहे, म्हणूनच आम्ही तिला तेवढं मिस करतो, असं देखील आता बोललं जात असतं। दुसरीकडे मात्र आता अक्षयही छान तयार वगैरे होऊन आता आलेला असतो। अक्षय जेव्हा तयार होऊन येतो तेव्हा मात्र आता इरावती त्याच्याकडे पाहतच राहते। इरावती म्हणत असते की अक्षय सकाळी सकाळी तुझी स्वारी कुठे निघालेली आहे। त्यावर अक्षय म्हणतो की हे काय, मी आता बाहेरच जातोय, थोडं काम आहे म्हणून। तर इकडे मात्र आता अक्षय एकदम भारीच तयार झालेला असतो, कारण तो ना आता त्या रमाच्या प्रेमात अगदी वेडापिसा होतात ना त्या तंद्रीतच असतो। त्याच वेळेला रमाला पार्वतीची सांगत असते की ये आपण तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवूया, तिला ना गोडाचं काहीतरी बनवून द्या, तिला गोड जास्त आवडतं ना, असं अक्षय म्हणतो। त्यावर मालविका आता अक्षयकडे रागातच पाहत असते, तिला आता अक्षयचा राग येत असतो। रमा आता सगळ्यांना सांगत असते की मी तुम्हाला शेवटचं भेटायला आली, म्हणजे बरेच दिवस मी तुमच्यासोबत राहत होती, तुमच्याशी बोलण्याची तुमच्या सगळ्यांच्या सवयीची मला ओढ होती, पण आता काही झालं तरी मला इथे राहता येणार नाही, तुम्ही माझ्यासाठी
आजपर्यंत खूप काही केलं, पण आता मला रजा द्या. म्हणजेच पार्वती आजी म्हणत असते की काय बोलतेस तू हे सगळं. त्यावर मात्र आता रमा सांगत असते की माझं पुढच्या आठवड्यातच लग्न आहे, मी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पार्वती आजींना असं वाटत असतं की रमाने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे, तो तर अक्षयसोबत. पण आता रमा सरळ म्हणत असते की मी साहिलसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकल्यानंतर मात्र अक्षयला त्याचसोबत इकडे असणाऱ्या पार्वती आजीला सुद्धा धक्का बसतो. मात्र इरावती मालविकाला आनंद होतो आणि त्या दोघीही जणी म्हणतात की फायनली काहीतरी चांगलं काम करत आहेस बघ, लवकरात लवकर लग्न करून घे आणि सुखाचा संसार कर. आता मालविका बोलत असते आणि त्यानंतर मात्र मालविका हे सगळं बोलून झाल्यानंतर आरोही म्हणत असते की मला ना आई ह्या सगळ्या गोष्टी मान्य नाहीत, तू फक्त माझी आणि बाबांची आहेस, तू लग्न दुसरं नाही करू शकत, असं देखील ती आता बोलत असते. पण त्याच वेळेला आता रमा तिला समजवायचा प्रयत्न करते, पण आरोही समजण्याच्या पलीकडे गेलेली असते. आरोही सरळ सांगत असते की मला तुझ्याकडनं काही ऐकून घ्यायचं नाही आहे, मला ना या सगळ्या गोष्टी नको आहेत, मला काही झालं तरी सुद्धा मी सांगते ना त्या पद्धतीनेच तू मला माझ्या जवळ हवी आहेस, असं देखील आरोही रडून बोलत असते. पण रमा तिला म्हणत असते की बाया सॉरी, पण मला आता इथे जास्त थांबता येणार नाही. आणि असं बोलूनच ती मात्र आता या सगळ्यातून बाहेर पडत असते. तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी तर अशा होतच असतात, पण आरोही अडवायचा प्रयत्न करत असतानाच ती म्हणत असते की प्लीज ना गा आई, असं करू नकोस ना. मग आता अक्षय तिला म्हणत असतो की आरोहीचा विचार कर, पण रमाने निर्णय घेतलेला असतो, कारण तिला आता अण्णांनी सुद्धा त्या निर्णय घेण्यास भाग पाडलेलं असतं. त्यामुळे आता रमाकडे दुसरा कोणताही ऑप्शन नसतो. त्यामुळे रमा आता या सगळ्यासाठी तयार झालेली असते. रमा जेव्हा आता या सगळ्यासाठी तयार होते तेव्हा मालविका जोरजोरात टाळ्या वाजवू लागते. पण या सगळ्या गोष्टी आरोहीला सहन होत नाही. आरोही म्हणत असते की काही झालं तरी मी तुला माझ्यापासून वेगळं होऊ देणार नाही. आणि ती तंतनतच जात असते. आणि जेव्हा ती रागारागात तिकडनं आरोही जाते ना, तेव्हा आरोही मागेही बघत नाही आणि पुढेही बघत नाही की नेमकं काय आहे ते. आरोही जात असताना अचानकपणे समोर टेबल ठेवलेलं असतं आणि त्या टेबलला आरोहीचा धक्का लागतो. आरोहीच्या डोक्याला आता ते टेबल लागलेलं असतं आणि आरोहीच्या डोक्यातनं रक्त येऊ लागतं. आरोही जागीच पडते आणि त्याच वेळेला आता आरोहीला अक्षय आणि रमा उठवायचा प्रयत्न करत असतात, पण आरोही बेशुद्ध असते. आरोहीची अवस्था बघूनच रमाने अक्षयला खूपच जास्त टेन्शन येतं आणि त्यामुळेच ना रमाने अक्षय एकमेकांकडे पाहत असतात आणि आरोहीला सुद्धा उठवायचा प्रयत्न करत असतात. पण आरोही काही केल्या उठत नसते. आरोहीला काय झालं आहे असा देखील प्रश्न आता त्यांना पडलेला असतो. आरोहीला आता उठवायचा प्रयत्न करत असतात, पण आरोही उठत नसते. पण खरं तर ना रमाला पडलेलं हे स्वप्न होतं. म्हणजेच ती आता विचार करत असते की मी जर आता हे सगळं सांगायला गेले, मग जर या सगळ्याचा आरोहीने वेगळाच काहीतरी उपयोग करून घेतला, आरोहीने स्वतःच्या जीवाचं काही करून घेतलं तर काय करायचं. आताही बघितलं ना तिचं लक्षही नव्हतं. म्हणूनच ना आता तिला खूपच जास्त वाईट वाटत असतं आणि ती मात्र आता या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते की अक्षयला या सगळ्या गोष्टी कशा सांगायच्या ते. आणि त्याच वेळेला ती आता सगळ्यांनाच म्हणत असते की मला ना जरा तुमच्याशी बोलायचं आहे, तुम्ही लोक जरा बसता का. त्यावर आता इकडे मात्र पंकज काका आणि त्याचसोबत मावशीचं बोलणं झालेलं असतं की ह्या रमाला तो ज्यूस पाजायचा आणि रमाच्या मनामध्ये जे काही आहे ते नेमकं ओठावर येईल आणि आपल्याला काही झालं तरी ज्यूस पाजल्यानंतरच आपल्याला सक्सेस मिळणार आहे, हे सुद्धा त्यांचं नक्की झालेलं असतं. आणि म्हणूनच ना इकडे मात्र पंकज काका आता ज्यूस बनवत असतात आणि त्याच वेळेला आता मावशी मात्र ते ज्यूसचे ग्लास बघत असते आणि त्याच वेळेला त्या ज्यूसच्या ग्लासमध्ये नेमकं ड्रिंक मिक्स केलेली असते, ज्या ड्रिंकमुळे आता रमा आपल्या मनातलं सगळं काही बोलणार असते. पंकज काका बाहेर येतात आणि सगळ्यांना सांगू लागतात की चला सगळ्यांनाच बोलत बसायचं आहे ना, रमा काहीतरी सांगायला आलेली आहे, चला आपण एकत्र बसूया, मग रमा सगळ्यांना काय सांगायचं ते सांग. सगळीच जण आता पंकज काकांचं ऐकतात आणि पंकज काकांनी सगळ्यांना ज्यूस दिलेला असतो. पंकज काका बरोबर रमाच्या हातात ग्लास देत असतात, पण आता त्या ग्लासमध्ये इतके ग्लासेस मिक्स असतात ना की कधीतरी त्यांच्या डोक्यामध्ये आता विचार येत असतो की हे नेमकं खरंच असं आहे का. म्हणजे मला कळत नाही आहे की या सगळ्या गोष्टी परफेक्ट जुळून आल्या असतील की नाही, असं देखील पंकज काकांना टेन्शन आलेलं असतं. पण आता पंकज काका जे आहेत ना ते सगळ्यांनाच ग्लासेस देतात आणि मुलांना त्यांनी चॉकलेट मिल्कशेकसुद्धा बनवलेलं असतं.
जेणेकरून मुलांना हे ड्रिंक वगैरे जायला नको. हे ड्रिंक फक्त मोठ्या माणसांनाच दिलेली असतात. म्हणजे मालविका, इरावती, रमा त्याचसोबत अक्षय या सगळ्यांनाच आता ते ड्रिंक दिलेले असतात. आणि त्याच वेळेला आता सगळीजणं ते प्यायला बसतात. आणि जेव्हा आता सगळेजणं पीत असतात तेव्हा मात्र मालविकाला प्रश्न पडलेला असतो की या कोणत्या ड्रिंकमध्ये हे मिक्स केलेलं आहे. माझ्या ड्रिंकमध्ये आहे का? माझ्या ड्रिंकमध्ये तर मला कोणताच वास येत नाही आहे, पण चवही वेगळी लागत नाही आहे. म्हणजे माझ्या ड्रिंकमध्ये हे सगळं काही मिक्स केलेलं नाही आहे. मग आता जरा द्या ना, तुमचं ड्रिंक द्या, असं देखील मालविका इरावतीला बोलत असते. इकडे मात्र आता अक्षय हा खाणाखुणा करूनच पंकज काकांशी बोलत असतो. आणि पंकज काकांना विचारत असतो की ड्रिंकमध्ये आहे तर नाही ना काही. तर पंकज काका त्याला डोळ्याने इशारा करून नाही असं म्हणतात. आणि त्यानंतर मात्र इकडे रमा नेमकं तेच ड्रिंक पीत असते जे ड्रिंक पंकज काकांनी बनवलेलं असतं. आणि त्या ड्रिंकचा आनंदच घेत ती असते. इकडे मात्र रमा शांतपणे विचार करत असते आणि तेव्हाच ते ज्यूस पीत असते. तिलासुद्धा माहीत नसतं की या ड्रिंकमध्ये काही आहे का. आणि ती मात्र आता तो ड्रिंक घेत असते. इकडे आता पंकज काका आणि मावशी या दोघांमध्येही आता चर्चा सुरू असतात. ते दोघंही जण म्हणत असतात की आपण जे ड्रिंक दिलं आहे ते परफेक्ट दिलं असेल ना. तर आता पंकज काकांना सुद्धा टेन्शन आलेलं असतं आणि ते मात्र सगळ्यांची तोंड पाहत असतात. कोण आता नशेडीसारखं करते हे आपण बघूयाच असा त्यांचा विचार सुरू असतो. मालविकाचं मात्र भलतंच सुरू असतं. मालविकाला असं वाटत असतं की तो ज्यूसचा ग्लास आपल्याच पदरात पडायला हवा. म्हणजे कसं आपण लगेच नाटक करू शकतो आणि आपण जे सत्य आहे ते सगळ्यांना बोलू शकतो असा विचार देखील आता इथे सुरू असतो. मग आता ह्या सगळ्या गोष्टी असतानाच इरावतीसुद्धा आता पीत असते. इरावती जेव्हा आता ते पीत असते ना तेव्हा इरावतीचं सुद्धा लक्ष असतं. इरावती इकडे तिकडे पाहते तेव्हा इरावती म्हणते की काहीतरी आहे, पण तू एक काम कर, तू बघ ना, हे तू पिऊन बघ म्हणजे तुला समजेल. आता दोघांचेही ज्यूस ती पिऊन बघते पण त्यामध्ये तिला काही सापडत नाही. मग ती म्हणते की जर काही नसेल ना तर मी काय म्हणते, जरा नाटक कर ना. थोडी ना कळणार आहे कोणाला की तू नाटक करतेस की काय. ते दारू पिण्याचं नाटक कर असं सरळ सरळ सांगितलेलं असतं. तर इकडे दारू पियायचं नाटक जे आहे ते मालविका करू लागलेली असते इरावतीच्या सांगण्यावरनं जेव्हा आता ती हे सगळं नाटक करत असते ना तेव्हा मात्र आता खरं तर हसायलाच येत असतं. कारण हसण्यासारखीच गोष्ट असते. अक्षय मात्र पाहत असतो मालविकाला इरावतीने सांगितलेलं आहे म्हणूनच तर ती दारू पिली आहे आणि ती अगदीच वेड्यासारखं वागायला सुरुवात करू लागते. जे की ती दारू पियाली नव्हती. दारू पियालेली जी होती ती म्हणजे रमा. ती एका जागेवर बसून होती. तिला आता काहीच सुचत नसतं. ती सुदूरबुदूर झालेली होती. इकडे मात्र आता इरावतीच्या सांगण्यावरनं मालविका लगेचच नाटक करू लागते. म्हणजेच काय तर मालविका जी आहे तिने आता असं दाखवत असते की तिला ड्रिंकही खूप जास्त झालेली आहे. आणि आता ती अक्षयचा हात काय धरत असते आणि अक्षयला आपल्या बाजूने काय ओढत असते. हे सगळं आता तिचं सुरू असतं. जेव्हा हे सगळं सुरू असतं ना तेव्हा मात्र आता इकडे असणारा पंकज काका हे सुद्धा पाहत असतो. आणि पंकज काकाला तर आता समजतच नसतं की काय बोलावं ते. पंकज काका म्हणत असतात की नक्कीच ना पाणी कुठेतरी मुरतंय, जरा बघ तर बघ ही काय नक्की खरंच आहे का हे सगळं सुद्धा नाटक आहे ते. असंच आता पंकज काकांना बघायला सांगितलेलं असतं. मग काय पंकज काका जे आहेत ते बघत असतात तर मावशींना कळत असतं की हे सगळं नाहीचं नाटक चाललेलं आहे. म्हणूनच आता मावशी या मालविकाची मजा घ्यायचं ठरवतात. मालविका अक्षयला समोर बोलवते आणि अक्षयला आता ती प्रपोज मारत असते. म्हणजेच काय तर अक्षयला ती आता आपल्या मनातलं सगळं काही सांगणार असते. तेवढ्यातच ना मुद्दामूनच मावशी तिथे जाते आणि मालविकाला जोरात चिमटा काढते. त्याबरोबर मालविका जोरात ओरडते आणि काय हो तुमचं असं नेहमीच्याच भाषेमध्ये बोलू लागते. म्हणजेच ती नाटक करत होती हे सरळ सरळ स्पष्ट दिसत होतं. म्हणजे तिला असं वाटत होतं की तिनेच दारू घेतली आहे आणि आता ती सगळ्यांना दाखवेल आणि त्यामुळेच ती अक्षयवर प्रेम आहे हे सिद्ध करेल असं देखील तिला वाटत असतं. पण तो प्लॅन मात्र आता मावशीने चांगलाच फ्लॉप केलेला असतो. आणि त्यामुळे आता इरावतीसुद्धा शांतच बसते. कारण आता त्यांनाही कळत नसतं की हे सगळं काय सुरू आहे ते.
दुसरीकडे मात्र आता इरावती ही सुद्धा आता अक्षयकडे पाहत असते आणि त्यांची नजर आता रमावर असते. तर इरावती आता मालविकाला सांगत असते की तू तर ड्रिंक घेतलेली नाही आहे, तुझं भांडं तर फुटलंय, पण आता ही रमाने जर ड्रिंक घेतलेली असेल ना तर रमा तिच्या मनातलं सगळं काही बोलून बसेल. पण त्याआधीच ना मी तुला सांगते, एक काम कर, तू पटकन येणार जा आणि त्या रमाला घराबाहेर काढ. म्हणजे त्या रमाला काहीतरी बोलायचं होतं, ती जे काही आहे ती बोलली ना की तिला कोणीही अडवणार नाही, ती गेली तरी, असं देखील इरावती बोलत असते. आणि येता इरावती जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा ती रमाला म्हणते की अगं तू आम्हाला काहीतरी सांगण्यासाठी आली होतीस ना, काय झालं, अजूनही तू काहीच सांगितलं नाहीस. रमाने आता ते ड्रिंक घेतलेलं असतं त्यामुळे रमा फक्त एकटक पाहत असते. रमाला सुद्धा कळत नसतं की आता काय बोलावं ते. रमा आता एकदमच शांत बसलेली असते आणि तेवढ्यातच ना आता इकडे मात्र मालविका ही आता तिच्याकडे बघत असते. रमा म्हणत असते की हो मला बोलायचं होतं. खरं तर आता रमाचे डोळे आणि हे सगळं काही एकदमच फिरल्यासारखं रमा करत असते. तिला आता हे काहीतरी नशा झालेली आहे हे अक्षयने अचूक ओळखलेलं असतं. अक्षय विचार करतो की बापरे, आता ही तर अशी करते म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे, काहीतरी दिलं गेलेलं आहे आणि म्हणूनच आता आपलं जे काही आहे ते आपल्यातच बोलूया असं आता अक्षयचं ठरत असतं. अक्षय म्हणत असतो की तुला बोलायचं आहे ना ते आपल्यातलं असेल बरोबर ना, चल आपण बाहेर जाऊया आणि आपण बोलून घेऊया, असं देखील आता बोललं जात असतं. अक्षय आता हे सगळं जेव्हा बोलत असतो तेव्हा रमा म्हणत असते की का बाहेर जायचं आहे, आपण इथेच बोलूया ना. पण आता अक्षयला ती म्हणत असते की नाही, आपल्याला बाहेर जाऊन नाही तर इथेच बोलायचं आहे. अक्षय म्हणत असतो की कशाला आपण बाहेर जाऊया ना, कारण अक्षयला असं वाटत असतं की सगळ्यांसमोर रमा काही बोलून बसली तर आता मुलांनाही तेवढंच मिळेल, कारण मुलंही आता हसतील आणि हे सगळं काही अक्षयला नको होतं. म्हणूनच अक्षय रमाला बाहेर घेऊन जात असतो. आणि त्याच वेळेला आता अक्षयला बरोबर कळलेलं असतं की रमाने ड्रिंक घेतलेला आहे. इकडे मात्र तारा आणि सगळेजण बाहेर बघत असतात की काय असेल नेमकं. तर दुसरीकडे मात्र मालविका आणि इरावती या टेन्शनमध्ये असतात. अक्षय आणि काकाला मात्र खूपच जास्त आनंद झालेला असतो, कारण त्यांचा बाण एकदम अचूक निशाण्यावर लागलेला असतो. इकडे रमाला जरा ड्रिंक जास्तच झालेलं असतं त्यामुळे अक्षय ही तिला एकदम ब्लर दिसत असतो. अक्षय तिला म्हणत असतो की बोल ना, तू काय बोलणार होतीस, बोल ना. बोलणारच नशील तर काय उपयोग आहे, असंच तर केलंस आणि म्हणूनच तर तू माझी साथ सोडून मध्येच निघून गेलीस, तेव्हाही काहीच बोललीस नाही आणि आताही तू तसंच करतेस. तुला काय बोलायचं आहे ते बोलून घे, असं देखील अक्षय आता रमाला शांत करत बोलत असतो. पण रमाचं लक्ष एकदमच वेगळीकडे असतं, कारण रमा दारू पियालेली असते आणि तिला काही सुधरत नसतं. ती आता फक्त एका वेगळ्याच नजरेने बघत असते. तर अक्षयलाही असं वाटत असतं की रमानं बोलावं, रमाने मोकळं व्हावं, पण रमा अजूनही काहीच बोलत नसते. रमा जी आहे ती शांत असते. रमा शांत असते म्हणूनच आता त्यालाही टेन्शन आलेलं असतं की काय बोलावं, हा असा का करतोय. आणि त्याच वेळेला रमा आता आपल्या मनातल्या सगळ्या भावना अक्षयसमोर बोलायचं ठरवत असते. म्हणजेच तिचं प्रेम आहे पण ते व्यक्त कसं करायचं हे रमाला कळत नव्हतं. पण आता या पंकज काकांनी आणि त्याचसोबत मावशीने ज्या काही करामती केलेल्या असतात ना, त्यामुळे रमा आता अक्षयसोबत काहीच बोलत नसते. पण आता ती बोलायला जर सुरुवात करेल ना तर ती थांबणारही नसते, कारण हळूहळू तिला ती दारूची नशा ना चढत चाललेली असते. इकडे अक्षयची मात्र बडबड सुरू असते की तुला काय बोलायचं आहे बोल, किती वेळ वाया घालवतेस, तू मगाशी बोलली होतीस की तुला काहीतरी बोलायचं आहे. सगळ्यांनाच तेच विचार पडलाय की तुला इथं काय बोलायचं असेल, उलट तू काहीतरी बोलून बसशील म्हणून तुला मी बाहेर आणलं, पण आता तू काहीच बोलणार नसशील तर त्याचा उपयोग काय. तू ना अशीच आहेस पहिल्यापासूनच, तुझ्या मनात ज्या काही गोष्टी आहेत ना त्या तू कधीच बोलून नाही दाखवल्या आणि आताही तू तशीच वागतेस, असं देखील आता अक्षय रमाला बोलत असतो. रमाचा हात त्याने पकडलेला असतो आणि रमाला अगदी जाब विचारतात ना अगदी तसंच बोलत असतो. तर रमासुद्धा आता अक्षयकडे एकटक पाहत असते आणि ती मनातच आता विचार करत असते की हे मला चॅलेंज लावत आहेत आणि माझ्या मनातलं ह्यांना जाणून घ्यायचे, मी जर बोलायला गेली ना तर फडफड सगळंच बोलून बसेन, असं देखील आता रमा जी आहे ती विचार करत अक्षयकडे बघत असते. आणि आता रमाने ठरवलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा अक्षयला आपल्या मनातलं सांगायचं आणि हीच ती वेळ आहे. आणि म्हणूनच आता रमा जी आहे ती तिथे एका बुलडोझरवर चढते
आणि त्यानंतर मात्र ती आता अक्षयला आपल्या प्रेमाची कबुली देऊ लागते. अक्षय जो आहे तो मात्र आता रमाकडे पाहत असतो आणि रमा ही अक्षयकडे पाहत असते. अक्षय म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय, पण त्याच वेळेला रमा म्हणत असते की काही नाही, तुम्हाला आता माझं प्रेम बघायचंच होतं ना, बघा मी तुम्हाला माझं प्रेम दाखवते. आणि असं बोलून आता रमा अक्षयला प्रेम दाखवू लागते. म्हणजेच काय, आता अक्षयला ती आता म्हणत असते की माझं तुमच्यावर प्रेम आहे. ए मिरचीचा ठेचा, तुला काय वाटलं तुझं माझ्यावरचं प्रेम कमी झालं तसं माझंही कमी झालं असेल का? तर नाही, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू अक्षय, असं देखील आता रमा बोलू लागते. आणि त्याच वेळेला ती बुलडोझरवर चढलेली असते. आजूबाजूला सगळीच जणं आता रमाकडे पाहत असतात. अक्षयही रमाच्या बाजूला असतो, म्हणून आता रमा अक्षयच्या कपाळावर किस करते आणि अक्षयला आय लव्ह यू बोलते. आरोहीला आणि त्याचसोबत पार्वती आजीला सुद्धा खूप जास्त आनंद झालेला असतो आणि तो आनंद त्या व्यक्तही करू शकत नसतात. इतका मोठा आनंद त्यांच्यासाठी असतो. आणि तिथे काही लोकंसुद्धा असतात आणि ते बेंच वाजवत असतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.